चला तर आज बनवले सिंपल असे पौष्टिक कमी साहित्यामध्ये आणि मुलांनाही डब्यात देता येईल, नाश्त्याला पण करता येईल पौष्टिक असे थालीपीठ। त्यासाठी मी छोटे छोटे 3-4 कांदे घेतलेले, एक हिरवी मिरची चवीनुसार टाकू शकता आणि कोथिंबीर आणि पालक घेतलेला 4-5 पानं स्वच्छ धुवून। आणि पालक असा काही कोणी खात नाही आवडीने। आणि एक टोमॅटो टाकलेला आणि सर्व आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या टाकू शकता आणि खूपच पौष्टिक असा थालीपीठ। आणि मी चॉपरमध्येच कट करून घेणार आणि तुम्ही सुनीने पण करू शकता, पण याच्यामध्ये सर्व असं सारखं कट केलं जातं। आणि ताटामध्ये काढून घेते आणि केव्हाही करता येईल। हे बघा किती छान झालंय, एक सारखं असं कट झालंय। आणि मी 7-8 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेते ठेचून, आणि याचा फ्लेवर छान लागतो लसणाचा। आणि मला पेस्ट पण आवडत नाही लसणाची आणि कट केलेलाही आवडत नाही, त्यामुळे मी असा ठेचून टाकते आणि चवीला पण छान लागतं थालीपीठमध्ये। आणि ठेचून घेतलेला लसूण आणि त्यामध्ये मी तिखट चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि हळद आणि जिरं घेतलेलं अख्खं, तुम्ही जिरा पावडरही घेऊ शकता, ओवा पण टाकू शकता। आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडासा हिंग आणि त्यासाठी पीठ घ्यायचे। गव्हाचं पीठ घेतलेलं मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं हलकंसं दाबून। आणि ज्वारीचं घेतलंय 1 कप, असल्यास टाका, नाहीतर तुम्ही गव्हाचं पीठ वाढवू शकता। बेसन पीठ घेतलंय मी पाव कप। आणि गव्हाचं पीठ 2 कप, पाव कप बेसन पीठ आणि 1 कप ज्वारीचं पीठ। आणि सर्व भाज्या आणि पीठ मी मिक्स करून घेतलेलं छान असं आणि हलक्या हाताने आता भिजवून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून, एकदम न टाकता थोडं थोडं टाकून भिजवायचं आहे। त्यामध्ये तुम्ही मोहन पण टाकायचं आहे, थोडंसं तेल। माझा व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे, त्यामुळे मी काही दाखवलं नाही। आणि पोळीच्या पिठासारखं भिजवून घ्यायचं आहे। हे बघा थोडंसं कडक आणि 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आणि प्लॅस्टिकच्या कागदाला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे, तेला लावायची गरज नाही। आणि पाण्यावरच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून। आणि तुम्ही जेवढे बारीक करता येईल तेवढे तुम्हाला करता येता आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे। आणि त्याला थोडेसे होल म्हणजे कुरकुरीत होईल। आणि पाण्याचा हात घेऊन असं काढून घ्यायचं आहे कागदावून आणि
तवा तापत ठेवला आहे तेल टाकून, आणि असे तव्यावरती खमंग असे भाजून घ्यायचे. आणि तवा मोठा असल्यामुळे त्यामध्ये असे 3 एकाच वेळेस बसता आणि छान असे खरपूस झालाय. आणि सर्वांनाच आवडतील असे खमंग असे थालीपीठ. हे बघा किती छान झालाय, सोनेरी. आणि अजून मी 3 टाकलेले. तुम्ही दह्याबरोबर खा, सॉस बरोबर, हिरवी चटणी किंवा असेही खाऊ शकता. नक्कीच आवडतील आणि खूपच टेस्टी. वरतून क्रंची, आतून मऊ, सिंपल असे. थँक्यू.